नमस्कार. माझ्या डोंबिवलीकर कुटुंबातल्या सर्व बंधू भगिनी मातांना माझा प्राध्यापक निलेश अरुण सानप यांचा नमस्कार. मी आपल्या 143 डोंबिवली या मतदारसंघातून आमदारकीसाठीचा उमेदवार आहे आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे की 2019ला फक्त 40.8% मतदान झालेलं आहे आपल्या मतदारसंघात. तर सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय या लोकांनी 20 नोव्हेंबरला बटन नंबर 4 प्रेशर कुकर या माझ्या निशाणीला नक्की मतदान करा. बरं ते का करा तेही समजून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेली कल्याण डोंबिवली नगरी आणि मागच्या 20-30 वर्षात उद्याला आलेली नवी मुंबई यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपली डोंबिवली नवी मुंबईसारखी करणं आत्तापर्यंत शक्य झालेलं नाही. त्याची काही कारणं समजून तर 5 वर्षात एका मतदारसंघाला म्हणजे एका आमदाराला 350 ते 400 करोड रुपयांचे काम मंजूर करून दिले. परंतु जर आमदाराला प्रशासकीय यंत्रणा कशी वापरायची, संविधान कसं काम करतं हे माहीत नसेल तर अधिकारी आणि पदाधिकारी हे त्यांच्या मनमानी कारभाराने किंवा भ्रष्टाचाराने सर्व चालवतात आणि त्यांना जाब कसा विचारायचा. उदाहरणार्थ आपल्या संविधानाच्या कलम 280 नुसार फायनान्स कमिशन हे सगळ्या राज्यांना तसेच सर्व पंचायती राज संस्था म्हणजेच आपला जो काही डोंबिवलीचा मतदारसंघ आहे यांना डिव्हॉल्वमेंट करून देते की यांना कुणाला किती निधी उपलब्ध आहे हे तयार करून दिलं असतं. त्याचं एक अकाउंट्स असतो, ते समजून घेणारे अधिकारी आणि पदाधिकारी असतात. तर अशी जी सर्व शासकीय यंत्रणा आहे तिचा वापर कसा करायचा याचं ज्ञान मला माझ्या UPSC आणि MPSCच्या तयारीतून आलं. त्यातूनच ही समाजसेवेची आणि लोककल्याणासाठी शासकीय यंत्रणा वापरता येते याचा मी विचार करून ही प्रेरणा घेऊन आणि मग आता आपल्यासमोर उभा आहे. पण आपल्या सर्व मध्यमवर्गीय आणि सुटल्या सवरलेल्या लोकांच्या सहकार्याशिवाय ते करणं मला शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्यास विनंती आहे की 20 नोव्हेंबर या दिवशी मतदान एकतर नक्की करा. आणि जर माझे मध्ये ते मला पटले की काय होतं की ही लोक 1 महिन्यात असं वातावरण तयार करून देतात की कुठला तरी पक्ष आणि कुठला तरी गट आपला वाईट, पण त्याला न घेता आपल्याला 5 वर्ष ही पूर्ण प्रशासकीय यंत्रणा डोंबिवलीकर या एका कुटुंबासाठी बारकाव्याने वापरणारा असा एक अभ्यासी आणि ज्ञान असलेला व्यक्ती म्हणून माझ्याकडे तुम्ही नक्की बघा आणि मला प्रचंड मतांनी विजयी करा. बटन नंबर 4 प्रेशर कुकर हे आपल्या राईट टू रिकॉल पार्टीचं चुनाव चिन्ह आहे, हे नक्की लक्षात ठेवा. धन्यवाद. बघितलं आपला कचऱ्यासाठी गरिबाचा वाडा या ठिकाणी मी प्रचारासाठी आलो असताना इथं प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य मला दिसलं. गेल्या 15 वर्षात एक हाती सत्ता असून हे हा कचरा का गेला नसेल बरं. त्यासाठीच या आणि अशाच अनेक समस्या आपल्या डोंबिवलीमध्ये आहेत त्या समजून घ्या. ही छान आहे की नाही सोसायटी खरंच छान आहे. पाठीमागे खूप छान छान बिल्डिंग आहेत. फक्त या सोसायटीत येताना आता तिकडे फिरवा, येताना ह्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातनं यावं लागतं. प्लस तुम्हाला एकही स्ट्रीट लॅम्प तिकडे दिसतो आहे का. मग आपल्या माता भगिनींनी इतक्या अंधारातून यायचं कसं रात्री 8 वाजता 9 वाजता. म्हणजे ही अशी भयावह परिस्थिती आपल्या डोंबिवलीची नसायला हवी होती. कारण छत्रपती महाराजांच्या काळापासून असलेली कल्याण डोंबिवली नगरी आतापर्यंत MMRDच्या क्षेत्रात येतो आपण. भ्रष्टाचार जर नसता, या लोकांनी खरंच सर्वसामान्य कुटुंब म्हणून आपल्या डोंबिवलीतल्या सगळ्या लोकांचा विचार केला असता तर आपण नवी मुंबईसारख्या प्रशस्त ठिकाणी राहत असतो आणि त्यास जसं एकदम डेव्हलप अगदी विकसित आपलं वातावरण असतं. तर म्हणून या आणि अशा अनेक समस्या आहेत त्या मी मांडल्या आहोत. त्यासाठी मला एका सुशिक्षित प्राध्यापकाला तुम्ही नक्की संधी द्या. त्यासाठी लक्षात ठेवा, निशाणी बटन नंबर 4 प्रेशर कुकर. EVM वरच्या 4 नंबर बटनवरती सुशिक्षित माणसाने मध्यमवर्गीयांनी मतदान द्यायचं आहे. तुम्ही एक दिवस घराबाहेर पडून मला मतदान करा. तुम्ही 5 वर्ष हे सगळं सुधारण्यासाठी